छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून सुरू झालेला शिक्षकांचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झालेला आहे। आपण जर या ठिकाणची ही दृश्य पाहिली तर हजारोंच्या संख्येने जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले शिक्षक आणि शिक्षिका यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर टीईटी सक्तीचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला विरोध या शिक्षकांनी केलेला आहे आणि 2024चा जो संच मान्यता कायदा आहे तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी घेऊन हे शिक्षक जे आहेत ते आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी हे आंदोलन छेडण्यात येते। काही शिक्षक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेला आहात, काय मागण्या आहेत, काय इशारा आहे सरकारला? प्रमुख मागण्या अशा आमच्या दोन मागण्या प्रमुख आहे आजच्या मोर्चाच्या संदर्भाने। संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व संघटना मिळून शिक्षक समन्वय समिती जी आहे सर्व संघटना मिळून आमचा एक मोर्चा निघालेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। प्रामुख्याने मागणी आमची अशी आहे की संच मान्यता 15 मार्च 2024चा जो GR आहे तो रद्द झाला पाहिजे आणि TET परीक्षा रद्द झाली पाहिजे, यासाठी आमचा मोर्चा आहे। आज सर्व शाळा जिल्ह्यातल्या बंद आहेत? हो 100% बंद आहेत। पण तिकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। शैक्षणिक नुकसान नाही होत, आम्ही तो आजचा जो दिवस आम्ही तो रविवारी भरून काढणार आहे, ती सुट्टी भरून काढणार आहे। परंतु असा इशारा देण्यात आला शिक्षण विभागाकडून, शाळा बंद ठेवल्यास कारवाई करू। तुम्ही कारवाईला सामोरं जाणार? आज जर आंदोलन केलं नाही तर इथून पुढे भविष्यामध्ये आज जर जे शासन आज सांगताय की आज जर शाळा बंद राहील तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, परंतु आज जर आम्ही जर या रस्त्यावरती उतरलो नाही तर या शाळा कायमच्या बंद होतील आणि तो घाट शासनाने घातलेला आहे। हे ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात राहून आम्ही शिक्षण घेतलं आणि आम्ही शिकलो, इथपर्यंत पोहोचलो, जर त्यांचं शिक्षण पुढे टिकवायचं असेल तर सर्व गुरुजनांना त्यांचा आदर्श पुढे ठेवून त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल, अन्यथा तेच शाहू फुले आंबेडकर या गुरुजनांना माफ करणार नाहीत। शाळा बंद ठेवल्यानंतर कारवाईचा इशारा दिला, तुम्ही कारवाईला सामोरं जाणार का? सर, कारवाईला समोर जायचं म्हणजे या वेळेस जर कधी रस्त्यावर नाही उतरलो तर सरकार आमच्यावर अन्याय करतच राहील ना। मग आता जे होईल ते ॲक्च्युअल काय आहे, जर कधी आम्ही ज्या वेळेस लागलो नोकरीला, ज्या वेळेस लागलो त्यावेळेस शासनाच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा आम्ही गुणवत्तेने पूर्ण करून पास करून आलेलो आहे। TET संच मान्य कायदा जो आहे तो रद्द करण्याची मागणी करता, नेमका हा कायदा काय आहे ज्यामुळे तुमचं नुकसान होतंय, काय सांगता येईल थोडं? सर, या TETमुळे काय होतंय मला सांगा, 52 वर्षाचा शिक्षक जर असेल तर त्याचा जो पूर्वीचा जो अभ्यास आहे तो एक विषयामध्ये तो परफेक्ट असू शकतो, सगळ्या विषयामध्ये तो पारंगत असू शकत नाही, लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून ही TET गरजेची काय आहे, कारण तो शिक्षक हा परिपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा असतोच आहे, पण आज रोजी शिक्षकांना या परीक्षेची गरज नाहीच आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्यासोबत अजून काही आहेत, हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे 2 दिवसांना, तुम्ही नागपूरला जाणार का? नागपूरला नाही मान्य, पण ही संच मान्यतेमुळे विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे आणि विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता शिक्षक संख्या कमी होऊ नये आणि विद्यार्थ्यांना शिक्षक संख्या भरपूर मिळावी म्हणून हा मोर्चा आहे। संच मान्यतेनुसार भरपूर शिक्षक संख्या कमी होणार आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातली ही सारी दृश्य आहे। मोठ्या संख्येनं शिक्षक आणि शिक्षिका या आजच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। खरं तर प्रामुख्यानं 2 मागण्या या प्रमुख मागण्या आहेत। पहिली मागणी म्हणजे TET सक्तीला विरोध आणि दुसरी मागणी म्हणजे संच मान्यता कायदा रद्द आणि यासह विविध मागण्या सुद्धा आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार यांच्या मागण्या पूर्ण करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आम्ही ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।